एजन्सी आहेत त्यांचा हात आणि हिंदूंना जाणीवपूर्वक संपवून टाकला. तर माझी घोषणा आहे हिंदू धर्म खतरे में आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज दिसून येतं आहे आणि त्यामुळे प्रचंड पीडा होते आणि यासाठीही आज पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आणि याच्यातून संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला आम्ही एक इशारा देऊ इच्छितो आहे की जर आपण बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि हिंदूंचा अशाच प्रकारे जर संहार होत राहिला तर हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे सरसावं लागेल आणि मग त्याचे जे परिणाम होतील जगामध्ये ते नंतर करावा लागेल त्याचा. म्हणून हिंदूंच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. हिंदू हा मुळात सहिष्णुवादी आहे म्हणून तो पूर्ण जगातून नष्ट झालेला आहे. भारतामध्ये सुद्धा भारत एक हिंदू राष्ट्र आहे असं आपण म्हणतो, पण इथे सुद्धा अल्पसंख्याकांसारखं काही दिवसानंतर म्हणजे पूर्वी जीवन जगावं लागत होतं, मध्यंतरी आता दिवस चांगले आले होते, काही दिवसानंतर परत तीच परिस्थिती येणार आहे हिंदूंवर. त्या हिंदूने याच्यातून जागृत झालं पाहिजे. आज जो बांगलादेशचा प्रसंग आहे या बांगलादेशच्या प्रसंगामध्ये असं आढळून येतं आहे की जाणून बुजून हे सगळं चाललेलं आहे. वाद आहे, वेगळ्या प्रकारचा वाद चालला. 1981 साली ज्यावेळेला बांगलादेश वेगळा झाला आणि त्यावेळी जे त्या युद्धामध्ये सहभागी झालेले लोक होते त्यांना त्यांच्या नातेवाईकांचे आरक्षण होतं. हा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्यांचा अंतर्गत देशाचा मुद्दा आहे आणि त्या आरक्षणामध्ये 30% आरक्षण द्यायचं ठरलं. त्याच्यानंतर मग पुन्हा उठाव झाला, विरोधकाने उठाव केला वगैरे वगैरे आणि त्याच्यातून मग नंतर ते आरक्षण गेलं. मग परत उठाव झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना आरक्षण 30% पुन्हा रिस्टोर केलं. पुन्हा उठाव झाल्यानंतर पुन्हा ते आरक्षण 5%वर आणलं आणि त्याच्यातून हा प्रसंग त्यांचा उद्भवलेला आहे. त्यांच्या देशांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु याच्यामध्ये हिंदूंनाच का टार्गेट केलं जातं, हिंदूंनाच संपवलं का जातं, हिंदूंचीच मंदिरं का, हिंदूंचीच वसतिगृह का. कालचा जो प्रसंग आहे हा हृदयद्रावक प्रसंग होता की त्या वसतिगृहाच्या मुलांवर जे हल्ला झाला आणि त्याच्यातून ते लोंबकळत असणाऱ्या मुलावर जे प्रसंग दिसला किंवा TV चॅनलच्या माध्यमातून जे दिसलं ते अत्यंत हृदयद्रावक आहे. आणि म्हणून धर्मगुरू या नात्यानं आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की आता हिंदूंनी पुढे सरसावलं पाहिजे का, आंतरराष्ट्रीय समुदाय मूग गिळून बसणार आहे का, आंतरराष्ट्रीय समुदाय मानवतेच्या गप्पा मारतो, मानवतेसाठी प्रयत्न करतो, तर ही मानवता नाही का, हिंदू हा माणूस नाही आहे का, हिंदू वाचणं गरजेचं आहे असं वाटत नाही का. जगामध्ये जर शांतता हवे, जगामध्ये सगळा समुदाय शांततेनं गुण्यागोविंदानं प्रेमानं जर राहायला पाहिजे असेल तर हिंदूंसाठी प्रयत्न का केले जात नाहीत. आणि इथे आम्हाला असाही प्रश्न विचारावा लागतो की आमच्या भारत सरकारचे अनेक पक्ष आहेत, म्हणजे आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची गरज आहे की हिंदूंचा असाच नरसंहार तुम्ही चालू देणार आहात का. आणि